काही बहुजन महोत्सव सुरू आहे, आपण आज उपस्थित राहिला, सर्वांना मार्गदर्शन केलं, काय सांगाल? बहुजन समाज 2026 या आज निलेश दादा येलवे आणि प्राजक्ता ताई यांनी हा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहाने 5 दिवस सतत चालू आहे. तरी पण या उपस्थित सर्व महिलांना मी शुभेच्छा देते का ह्या दोघांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी सर्व महिला अगदी उत्सुकतेने आपला सहभागी घ्यावा. मानाची पैठणीसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमासाठी सर्व महिलांनी उपस्थित राहून आपला सहभाग साजरा केलेला आहे आणि असंच त्यांना मी निलेश दादा आणि प्राजक्ता ताईंना शुभेच्छा देते का असंच सतत कार्यक्रम राबवत चला आणि महिलांना कुठेतरी आनंद विरंगुळा करता येईल यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुजन महोत्सव आहे, सर्वांना एकत्र घेऊन खरं तर हा महोत्सव कार्यक्रम झाला, शेवटचा दिवस आहे, काय सांगाल? आपण उपस्थित राहिला. मी खरं तर सर्वप्रथम बहुजन समिती महोत्सवचे खूप अभिनंदन करते आणि प्राजक्ता ताई आणि येलवे दादा त्यांनाही खूप अभिनंदन करते की कारण ते सर्व समाजासाठी आणि विशेष करून महिलांसाठी खूप छान कार्यक्रम आयोजित करत असतात आणि आवर्जून सर्वांना फोन करून बोलवतात. म्हणजे एखादा आपला घरचा कार्यक्रम आहे असंच ते भासवत असतात नेहमी आणि त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. विनोविनी असेल तुमच्या काही असतील आज आलेल्या आहेत, त्यांनीही शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता शेवटचा दिवस आहे, काय करायचं? आजचा शेवटचा दिवस आहे. याच्या आधी 5 दिवस पण खूप चांगले गेले. आपण वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा होत्या, नृत्य स्पर्धा होत्या, शिवाय पहिल्या दिवशी भजन स्पर्धा आपण ठेवल्या होत्या, त्यानंतर ऑर्केस्ट्रा झाला, कीर्तन झालं. म्हणजे 5 दिवस एकदम जल्लोषात गेले आणि आता हा 6वा दिवस आहे. आज महिलांसाठी विशेष कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि महिलांच्यासाठी आपण सकाळी रांगोळ्या स्पर्धा घेतल्या होत्या आणि आता होम मिनिस्टरचा कार्यक्रम, एक प्रबोधनाचा कार्यक्रम झाला महिलांसाठी आणि या सगळ्या नगरसेविका आहेत, विशेष करून वीणाताई आहेत, उषाताई या आपला कार्यक्रम समजून या ठिकाणी आल्या त्याबद्दल त्यांचं खूप आभार व्यक्त करते. तसेच बरेच आपल्या नगरसेविका आल्या आहेत आणि येणार आहेत अजूनही, तर त्यांचं सर्वांचं स्वागत करते आणि आभार व्यक्त करते या ठिकाणी.